सहज सहज काय काय करू शकतो आपण, सहज ते आपण करायला पाहिजे. तर ते प्लास्टिक मधून जे चहा पिणारे, आपण जे ऑर्डर बाहेर देतो पार्सलच्या, ते प्लास्टिक मधून अन्न येतं. तर याच्यामुळं त्या अन्नामध्ये प्लास्टिकचा काही भाग मिक्स होतो आणि ते वारंवार तुम्ही खात राहिला तर त्याचे दुष्परिणाम मग कॅन्सर, किडनीचे विकार, चेतासंस्थेचे विकार यासारख्या गोष्टी होतात. आता बघा, सायकोसोमॅटिक डिसीज वाढले. सायकोसोमॅटिक म्हणजे काय? मानसिक आजार आहे किंवा आर्थरायटिस आहे, कॅन्सर आहे, हृदयविकार आहे, किडनीचे विकार आहेत. त्याला काही कारण स्पेसिफिक नाही, परंतु त्याचं प्रमाण वाढलंय. आता ताप थंडीनं कोणाचा मृत्यू होण्याचं प्रमाण काय अत्यंत कमी आहे. म्हणजे आपण त्या गोष्टीवर उपचार करू शकतो, या गोष्टीवर आपण उपचार करू शकत नाही. म्हणून आपण ह्या सगळ्या गोष्टी टाळायला पाहिजे. सिंगल यूज प्लास्टिक आहे ना, सिंगल यूज प्लास्टिक, एका वेळी वापरायचं प्लास्टिक आहे, ते टाळायला पाहिजे, पूर्णपणे टाळायला पाहिजे. म्हणजे कॅरी बॅग, त्या प्लेट, प्लास्टिकचे ग्लास, चहासाठीचे ग्लास, जिथं जिथं आपण बाजारात गेल्यानंतर आपण बॅग पिशवी घेऊन जायला पाहिजे. दुसरं बाब आहे ना, कचरा व्यवस्थापनाचे, की आपण कचरा योग्य पद्धतीने त्याची जर विल्हेवाट लावली कचऱ्याची, तर कचरा हा काही मोठा प्रॉब्लेम नाही. पण तो कुठं व्हायला पाहिजे? घरामध्ये कचऱ्याचा प्रॉब्लेम मोठा आहे का गावामध्ये मोठा आहे? गावामध्ये मोठा आहे. कारण घराघरातला कचरा, छोटे छोटे प्रॉब्लेम एकत्र होतात आणि मग गावाचा प्रॉब्लेम होतो कचरा. तर तो घरातच आपण जर ते सॉर्टिंग केलं ना, सॉर्टिंग म्हणजे काय? कुजणारा कचरा वेगळा करायचा आणि न कुजणारा कचरा किंवा जो कचरा आपल्याला रिसायकल करता येतो तो वेगळा करायचा. तर तो तुम्ही घराघरामध्ये करायला पाहिजे. म्हणजे कुजणारा कचरा वेगळा करा, त्याच्यापासून कंपोस्ट करा, किंवा तो वेगळा ग्रामपंचायतीने घ्यायला पाहिजे, मग तिथे कंपोस्टिंग करायला पाहिजे. प्लास्टिक आहे, कागद आहे, अजून मेटलचे काय यूज करू शकतो. मुंबईसारख्या शहरामध्ये, बेंगलोर शहरामध्ये मुंबईला 2,000 कोटी रुपये करायचे प्लॅन होते. तर म्हणून आपण कचरा कमीत कमी करायचा, केलेला कचरा असं जर आपण केलं ना, तर मग गावाची स्वच्छता पण राहते आणि हा कचऱ्याचं व्यवस्थापन पण नीट करता येईल. दुसरी गोष्ट आहे सांडपाणी. आणि पृथ्वीवर पिण्यासाठी किती टक्के पिण्याचं पाणी, पिण्याचं किती टक्के आहे? एक पाणी तर ते 2.5% आहे. आणि त्यातला 1% पाणी जे पिण्यासाठी, म्हणजे 2.5% हे म्हणतो ते आहे. परंतु आज तुम्ही शेतात जाऊन पाणी पिऊ शकत नाही, कारण त्याच्यामध्ये सगळे खतं, कीटकनाशक ते आपल्याला पिऊ शकत. तर ते पिण्यासाठी आता त्यासाठी अजून किती वर्ष माहिती नाही, 2030 नंतर ती असणारच नाही. म्हणून ना पाण्याचा योग्य वापर करा. म्हणजे छतावरचं पाणी ना पावसाळ्यामध्ये एक 16 तीन माहिती जातात. जसं इथे खड्डा काढला, मोठे टाकले, एक पाईप छतावरच्या पाण्याची खाली आणली आणि त्याला सोडली ना, तर छतावरचं पाणी हे जमिनीमध्ये मुरणार नाही. कारण काय माहिती आहे, सगळ्यात शुद्ध पाणी कुठलं नाही, पावसाचं पाणी सगळ्यात शुद्ध असतं. कारण ती वाफ तयार होते, वाफ तयार होताना किती असते? किती पाण्याचा वापर 100ला 100 त्यात काही रोगजंतू किंवा काय नाही. दुसरं म्हणजे समुद्र पाणी पण
पाणी आहे ना, हे त्या खड्डा घालून त्याच्यामध्ये आपण water harvesting केलं आहे. प्रत्येक घरावर हे जाऊन एक दिसतं तुमच्या रस्त्याला. तर ते तसं तुम्ही प्रत्येक घरावर तुम्ही स्वतः करायला. दुसरं म्हणजे ना, सांडपाणी करू शकता, सांडपाणी. सांडपाणी आपण गटारले, गटारमध्ये सोडतो. आणि ते पाणी एकत्र येऊन त्याची परत विहिरीमध्ये जातं किंवा पिण्याच्या पाण्यामध्ये जातं. त्याच्यामध्ये ते पाणी ना दुसऱ्या एक गटारात तुम्ही टाका, 3 बाय 3 3 बाय 3 टाकायचा. त्याच्यात फक्त दगड टाकायचे, बाकी काय टाकायचं. कोळसा वगैरे काय टाकायचा नाही, काही नाही, दगड टाकायचे. त्या दगडात सोडलं ना, तुमचं सांडपाणी तिथल्या तिथे मुरेल. आणि जमिनीमध्ये एकदा पास झालं ना, त्याचं शुद्धीकरण होतं. जमीन ती माती जीवन नाही होत नाही. माती जीवन काय बोलत नाही, जीवन आहे. मातीमध्ये जीवाणू, विषाणू सगळे असतात. ते पाणी वापरतात, वापरतात, पाणी शुद्ध करतात. तर त्यामुळे आपला कचरा व्यवस्थापन सगळं गरजेचं आहे. तसं सांडपाणी व्यवस्थापन गरजेचं आहे. आणि आपल्या वैयक्तिक स्तरावर जेव्हा आपण करतो ना, तेवढं खूप महत्वाचं. आता तिसरी गोष्ट आहे ना, कार्बन डायऑक्साईड कार्बन डायऑक्साईड तयार होतं. तर आपण ऊर्जा वापरतो, पेट्रोल वापरतो, वीज वापरतो. ते कार्बन आहे. तर कुठले देश श्रीमंत आहेत?